महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार नीट सीबीएसई मुद्द्यांवर विद्यार्थ्यांनी दिल्ली येथे केलेल्या आंदोलनाला यश आले असून शिक्षण मंत्र्यांनी शेवटी राजीनामा दिला। याचा आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विजय मार्च काढण्यात आला। यावेळी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। यात मोठ्या संख्येने नागरिक युवक सहभागी झाले होते। जिंदाबाद छात्र एकता जिंदाबाद 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 राहुल गांधी संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं राहुल जी संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं छात्र एकता जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। हा विद्यार्थ्यांचा विजय मार्च आहे। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये 36 दिवस ज्या विद्यार्थ्यांनी युवकांनी जंतर मंतरवर जे उपोषण केलं आणि या केंद्र सरकारच्या विरोधामध्ये त्यांनी जे 36 दिवसाचं उपोषण करून जे आपला विजय प्राप्त केला, या युवकांवर ज्या लावलेल्या केसेस आहे या मागे घेण्यासाठी आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागे घेण्यासाठी। पण धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असून आम्हाला राजीनामा मंजूर तर आहे, पण त्याच्यावर 302 ची कलम लावून त्याला जेलमध्ये टाकणं अत्यंत महत्त्वाचं आहे। म्हणून त्यांना केंद्र सरकारने ताबडतोब जेलमध्ये टाकायला पाहिजे। आमच्या 21 पोरांनी आत्महत्या केलेल्या आहे आणि याचा न्याय म्हणून आणि याचा आरोपी म्हणून हा खरा धर्मेंद्र प्रधान आहे। म्हणून नरेंद्र मोदींनी माफी मागावी, देशाची युवकांची माफी मागावी। याचं नेतृत्व माननीय राहुलजी गांधी यांनी केलेलं आहे, पाठिंबा दिलेला आहे आणि यांना या विजयाच्या आम्ही विजय मार्च आम्ही या ठिकाणी आज काढत आहोत। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं आणि वर्धा जिल्हा युवक काँग्रेस बाकी फ्रंटलच्या वतीने या ठिकाणी आम्ही विजय मार्च काढतो। माफी मांगो माफी मांगो माफी मांगो नरेंद्र मोदी माफी मांगो माफी मांगो माफी मांगो। हा विजय हा लोकशाहीचा विजय आहे, आम्हा साऱ्या भारतीयांचा विजय आहे आणि आमच्या विद्यार्थ्यांचा विजय आहे। खऱ्या अर्थाने लोकशाही मानणारे आम्ही लोक आहोत। सत्य आणि अहिंसा हे आमचं ब्रीदवाक्य आहे। येणाऱ्या काळामध्ये ये तो झाकी है बहुत कुछ बाकी है आणि राहुलजीने जो संघर्ष केला, राहुलजी जे लिडरशिप याच्यामध्ये केली त्याला यश मिळालं म्हणून सारे विद्यार्थी एकवटले आणि ज्या आमच्या 21 विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्या त्याला जबाबदार कोण आणि यासाठी अमित शहाला आम्ही जबाबदार धरतो। त्यांनी गृहमंत्री म्हणून आपल्या भारताचे त्यांनी लाठीचार्ज केला, आमच्या मुलीवर अन्वित अत्याचार केला, त्याला जबाबदार कोण? अरे तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल। येणारा काळ सांगेल का तुमची हे काउंटडाऊन चालू झाला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस सोबत सगळे विद्यार्थी सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरणार आहे। काळ येणारा हा सांगतो आहे की धोक्याची घंटा आहे, सुधर जाओ सबर जाओ, ये तो देश आपको तहस नहस कर देगा।